सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे। नगर परिषदेच्या निवडणुकांचं आज मतदान होत आहे। नगरपालिका निवडणुकांचं आज मतदान होत आहे आणि या मतदानाच्या टप्प्यामध्ये जी नगर परिषद महाराष्ट्रात संपूर्ण जास्त चर्चेत आहे ती आहे फुरसुंगी उरी देवाचीची नगर परिषद। आणि या नगर परिषदेचं हे मतदान न्यू इंग्लिश स्कूल फुरसुंगी येथे पार पडत आहे। आपण बघू शकता हजारो मतदार येऊन या ठिकाणी मतदान करत आहेत। प्रत्येकजण आपापली जबाबदारी पार पडत आहे। त्याचबरोबर या ठिकाणी संरक्षणासाठी पोलिसांची अतिरिक्त तैनात फौज आहे या ठिकाणी। त्याचबरोबर एनसीसी कैडेट सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रत्येक जण शांतिप्रिय आणि शिस्तप्रिय प्रभागामध्ये या ठिकाणी मतदान करतोय। प्रत्येक मतदार येऊन आपली जबाबदारी पार पडत आहे। एकदा तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊ शकता मतदारांची संख्या आहे आत्ताशे कुठेतरी 12 वाजलेत आणि 12 वाजेपर्यंत मतदारांची संख्या ही आतापर्यंत वाढतच चालली आहे। याचा अर्थ संपूर्ण मतदार जाणीवपूर्वक आपली जबाबदारी पार पडत आहेत आणि मला वाटतं या ठिकाणी हे जे मतदान होतं हे मतदान 80% पेक्षा अधिक होण्याची दाट शक्यता आहे। निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जे काही मतदानाचं नियोजन केलेलं आहे बूथचं नियोजन केलेलं आहे ते एकदम उत्तमरित्या या ठिकाणी पार पडलेलं आहे आणि या ठिकाणी मतदान सुद्धा मोठ्या संख्येवरती मोठ्या प्रमाणात होत आहे। तुम्ही एकदा पाहू शकता महिलांचा सहभाग या मतदानामध्ये जास्त आहे कारण फुरसुंगी उरी देवाची या नगर परिषदेच्या प्रभागामध्ये जितके काही मतदार आहेत त्यामध्ये सर्वाधिक मतदान हे महिलांचं आहे आणि महिला माता भगिनी या सगळ्या मोठ्या संख्येवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सगळ्यांचं संरक्षणासाठी या सगळ्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी आणि मतदान शिस्तप्रिय पद्धतीमध्ये पार पाडावं यासाठी पोलिसांची अतिरिक्त फौज या ठिकाणी तैनात आहे। त्याचबरोबर आतापर्यंत सर्व उमेदवारांनी आपली मतदाराची जबाबदारी पार पडलेली आहे। नागरिक पार पडतात। युवकांचाही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभाग आहे, माता भगिनींचा आहे। त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांची सुद्धा सोय या ठिकाणी प्रत्येक प्रभागामधून ज्या त्या पद्धतीने योग्यरित्या करण्यात आलेली आहे। जितके काही आजारी वगैरे हे मतदार आहेत त्यांचीही सोय योग्य ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि इथे संपूर्ण लोक बघू शकता प्रत्येक लोक आपली जबाबदारी पार पडत आहेत। परंतु हे बघणं महत्त्वाचं ठरतं की या निवडणुकीमध्ये बाजी कोण मारते। मतदार राजा आपला जरी हक्क बजावत असेल तर मतदार राजा आजच्या दिवसाचा आपला कौल कोणाच्या बाजूने देतो हे बघणं जास्त महत्त्वाचं ठरतं। आजचं मतदान पार पडल्यानंतर असंच अगदी 12 वाजेपर्यंत जे मतदान निर्विघ्नपणे पार पडतं हे संध्याकाळपर्यंत पार पडतं का हे बघणं महत्त्वाचं ठरतं। त्याचबरोबर आज मतदार राजा आपला कौल कोणाच्या बाजूने देतो हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरतं। या मतदानाची अपडेट तासांतासाला आणि ज्या त्या क्षणाला जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।